खरं तर याच्या मागे पार्श्वभूमी अशी आहे, 10 वर्ष ते आलेच नाही, म्हणजे 15 वर्ष ते आलेच नाही. यातली खरी पार्श्वभूमी आणि खरं सत्याचं गूढ असं आहे की महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये ते आरोपी झाले होते. समीर भुजबळ, आदरणीय छगनजी भुजबळ हे जेलमध्ये होते. नंतर त्यांनी सातभाई नावाच्या जजला मॅनेज करून त्यांनी त्यांच्या सर्व केसेस FIR स्क्वॅश करून घेतल्या. त्याच्यानंतर मी वैयक्तिक त्या सातभाईच्या विरोधात आणि यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाकडे तक्रार केली. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाची एक बॉडी तयार केली आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की खूप सारे पैसे देऊन यांनी ही FIR स्क्वॅश करून घेतली. त्याच्यानंतर 2 वेळा GR निघाला शासनाचा. यांनी यांची राजकीय ताकद वापरून दोन्ही वेळेस शासनाने अपिलाचा GR रद्द केला. मग मी सभागृहामध्ये भांडलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही GR काढा म्हणून. मग शासनाने GR काढला, परंतु तरीसुद्धा शासन अपिलात गेलं नाही. हे प्रत्येकाच्या पाया पडायचे, हात जोडायचे, माफी मागायचे. आणि मग मी त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टात गेल्यानंतर तरीसुद्धा 4 ते 5 वेळा ही केस बोर्डावर आली नाही. त्याच्यानंतर मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने आता हायकोर्टाला डायरेक्शन दिलेत आणि काल की परवा त्यांना नोटिसा निघाल्यात. मी आपल्याला पुरावा हवा असेल तर मी केलेली रिट पिटिशन, मी गेलेलो सुप्रीम कोर्टात आणि त्यांना निघालेल्या नोटिसा मी प्रत्येक चॅनलवाल्यांना देतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी याच्या आधी माझ्याकडे अनेक वेळा पैशाचा प्रयत्न केला, पैसे देऊन ती केस विड्रॉ कर. अनेक वेळा अनेक मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी मध्यस्थी टाकलं, मोठमोठ्या पक्षाच्या नेत्यांना. परंतु मला असं वाटतं की एवढा 2,500 कोटीचा घोटाळा ह्या भुजबळांनी केला आहे, ज्याच्यासाठी हे 1-1 वर्ष जेलमध्ये होते. मला असं वाटतं की हा समीर भुजबळ कमीत कमी आयुष्यभर जेलमध्ये राहिला पाहिजे, कारण यांनी गोरगरिबांचे पैसे खाल्लेले आहेत आणि त्याला ते पैसे पाचवायचे आहेत आणि मला घाबरवायचं आहे. पण त्याला माहीत नाही की मी त्याला कधीही घाबरणार नाही. आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं की भयमुक्त नांदगाव करण्यासाठी म्हणून मी निवडणूक लढतो आहे. याच्यावर काय प्रतिक्रिया? हो, नाशिकवाल्यांनी त्या भयमुक्तपणामुळे तुम्हाला तडीपार केलं आणि आता तुम्ही नाशिक सोडून दिलं, नांदगावला आले भयमुक्त करायला. इतकं नांदगाव. नाशिक तुम्ही विसरलेत की ह्या तुमच्या 10 वर्षाच्या दादागिरीमुळे, दहशतवादपणामुळे, तुम्ही पाळलेल्या मोठ्या मोठ्या गुंडांमुळे नाशिक बिचारं इतकं भय झालं होतं त्यांच्या मनामध्ये की ते घराच्या बाहेर निघत नव्हते. म्हणून तर त्यांनी तुम्हाला तडीपार केलं. आज विसरलेत तुम्ही नाशिकहून तुम्हाला तडीपार केलं का नाशिक भयमुक्त होण्यासाठी. आता कुठेतरी नाशिकात भयमुक्तचा श्वास घेता येतो. म्हणून मला असं वाटतं की आपली पार्श्वभूमी समीर भाऊंनी नाशिकची बघावी. कोर्टाने त्यांना त्यांच्यावरचे जे काही आरोप होते ते दूर केलेले होते आणि आपण हा खूप गंभीर आरोप करत आहात. तुम्ही जजवरच आरोप करत आहात. हो, मी जजवर नाही, जजचं नाव टाकूनच सुप्रीम कोर्टामध्ये तक्रार केली होती आणि त्याच्यावर कमिटी बसली होती हायकोर्टाची आणि त्याच्यामध्ये ते जज त्याच्यामध्ये दोषी निष्पन्न झाले आणि हेही निष्पन्न झाले. ताबडतोब त्या जजची बदली केली. त्या जजचं नाव बी मी सगळ्यांसमोर घेतो, सातभाई नावात. ते नाशिकचे राहणारे होते, उपनगरला राहतात. आणि मग त्या जजची तडकाफडकी बदली केली आणि मग मी आता अपील केलं आहे की यांनी केलेला हा फ्रॉड, यांनी केलेला हा गुन्हा, यांनी केलेले गोरगरिबांचे खाल्लेले पैसे हे यांनी एक तर शासनाला परत करावे किंवा यांनी आयुष्यभर जेलमध्ये राहावं. अण्णा, नेमकं भुजबळांचं आणि तुमचं इतकं राजकीय वैर काय आहे, याच्या मागे नेमकी काय पार्श्वभूमी आहे? किंवा भुजबळ जेलमध्ये जाण्याच्या अगोदरचा काही तुमचा संघर्ष, वाद आहे तुम्हाला काही, आणि नेमकं काय कारण, एवढं राजकीय वैर असण्याचं काय कारण आहे? माझं राजकीय वैर त्यांच्याबरोबर नाही. मी त्यांना विनंती करतो, आदरणीय भुजबळ साहेबांना, ते माझ्यापेक्षा वयाने मोठे, तुम्ही जर हे 2,500 कोटी खाल्लेलेच नसतील तर तुम्ही हायकोर्टाची केस चालून घ्या. जर तुम्हाला हायकोर्टाने निर्दोष सोडलं तर आम्ही समजू शकतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही इतकं 2,500, 3,000, 4,000 करोड रुपयाचे ते महाराष्ट्र सदन, मुंबईचा ते RTOचा भूखंड, इतके पैसे गोरगरिबांच्या डोक्यात याच्यातले पैसे घ्यायचे, इतके पैसे. मला असं वाटतं की मी ताबडतोब भुजबळ साहेबांची माफी मागेल, समीर भाऊची बी माफी मागेल, पंकज भाऊची माफी मागेल. परंतु त्यांनी केलेल्या 4,000 कोटी हे त्यांनी शासनाला परत करावे आणि शासनाने जनतेचे परत करावे. मी त्यांची माफी मागेल. नाहीतर मी आव्हान करतो भुजबळ साहेबाला, नाही तर समीर भुजबळांना, की तुम्ही ताबडतोब फास्ट ट्रॅकमध्ये हायकोर्टाची केस चालून घ्या आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. अण्णा, तुम्ही म्हटले की नोटीस आलेल्या आहेत 2-3 दिवस. हो, कोणाकोणाला नोटीस आली? नोटिसा मी तुम्हाला त्याची प्रत देतो प्रत्येकाला. छगनजी भुजबळ साहेब, त्याच्यानंतर छगनजी चंद्रकांत भुजबळ,
समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ या सगळ्यांना नोटीस आलेली आहे. नोटीसमध्ये नक्की काय म्हणते काय त्यांनी सांगितलं की तुम्ही हजर व्हा सुप्रीम कोर्टाची डायरेक्शन आहे म्हणून. कारण ते मी अपील करून मला वाटतं वर्ष झालं ते हजरच होत नव्हते, फक्त तारखा जज चेंज करणे. तर आता त्यांना कोर्टाने सांगितलं की तुम्ही आता हजर व्हा म्हणून. मोडक म्हणून आदरणीय जज साहेब आहेत. तुम्हाला समीर भुजबळांचं तुमच्या समोर आव्हान किती वाटतं या निवडणुकीमध्ये ते निवडणूक लढले? खरं तर लोकशाही आहे, त्याच्यामुळे समीर भाऊनी यावा, आधी समीर भाऊनी निवडणूक लढावा आणि 23 तारखेला मला वाटतं निकाल आहे, त्यावेळेस जनता समीर भाऊला दाखवून देईल की समीर भाऊचं मला किती आव्हान आहे म्हणून. पत्रकार परिषदेत त्यांनी असंही म्हटलं की एवढी दहशत आहे की तिथे एक रेशन कार्ड काढण्यासाठी सुद्धा लोकांना भीत जावं लागतं. मी मीडियाच्या माध्यमातून सर्व माझ्या नांदगाववासियांना आणि मीडियाला आणि महाराष्ट्राला सांगतो, मी आत्तापर्यंत माझ्या स्वखर्चातून जे 35 रुपये भरायचे असतात रेशन कार्डचे, असे 40,000 रेशन कार्ड काढून दिलेत आणि त्यांना त्याचं शिधापन चालू केलेलं आहे. त्याला ऑनलाईन नंबरिंग पण पडलेलं आहे. मला वाटतं असा एक गृहस्थ त्यांनी पाळलेल्या गृहस्थापैकी, त्यांनी पाळलेल्या नागरिकांपैकी, मी पाळलेला शब्द वापरतो, पैकी आपण ग्रामीण भागात जावा आणि ग्रामीण भागामध्ये कमीत कमी 100 लोकांना विचारावं की सुहास अण्णांनी रेशन कार्ड दिलं की तुम्हाला अण्णांनी रेशन कार्ड नाही दिलं, तर मी माझ्या निवडणुकीचा फॉर्मसुद्धा भरणार नाही. आपली पुढची भूमिका काय असणार आहे? आपण उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार आहात? आणि एकूण मी आता आदरणीय शिंदे साहेब आणि देवेंद्रजींना विचारणार आहे. मला येवल्यातून लढण्याची फार इच्छा आहे. त्यांनी जर मला परवानगी दिली तर मी येवल्यातून आदरणीय भुजबळ साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवेल. मी आदरणीय जरांगे पाटलांना पण भेटलो, आदरणीय देवेंद्रजींना पण भेटलो आहे, आदरणीय शिंदे साहेबांना पण भेटलो आहे आणि आता मी त्यांची पूर्व परवानगी घेणार आहे. आणि त्यांनी जर मला परवानगी दिली तर माझ्या कुटुंबातला एखादा सदस्य इथून निवडणूक लढेल आणि मी येवल्यातून आदरणीय भुजबळ साहेबांवर लढेल आणि मी जे विकास काय असतो हा येवलेकरवाल्यांना मी दाखवेल की मी नांदगावमध्ये 2.5 वर्षात काय विकास केला आणि भुजबळ साहेबांनी 20 वर्षात काय विकास केला. त्यामुळे माझी पुढची रणनीती ही येवल्यातून निवडणूक लढण्याची असेल. पण मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांशी भेटलात तुम्ही, काय चर्चा झाली? त्यांनी मला असं सांगितलं की आपल्याकडे कुणी अपक्ष लढणार नाही, आम्ही त्यांना तशा सूचना केलेल्या आहेत आणि जर त्यांना अपक्ष लढायचं असेल तर भुजबळ साहेबांनी आणि आदरणीय समीर भाऊनी आणि आदरणीय पंकज भाऊनी महायुतीचा राजीनामा द्यावा. ते तसं करणार नाही. राजीनामा देऊन काय, राजीनामा देणं खूप सोपं आहे ना, त्यांनी राजीनामा दिलेला ऑलरेडी त्यांच्या पदाचा. मी असं सांगितलं की आदरणीय छगनजी भुजबळ, आदरणीय पंकज भुजबळ आणि आदरणीय समीरभाऊ भुजबळ ह्या तिघांनीही आपल्या पदाचा आणि दिलेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बिनधास्त निवडणूक लढवावी असं त्यांनी मला सांगितलं आहे. तुम्ही जरांगे पाटलांना पण भेटला, काय नाही? तर मी माझ्या जरांगे पाटलांना हेच भेटलो की किती भुजबळ खालच्या थराला गेलेत की मराठा समाजाच्या विरोधात त्यांच्या मनामध्ये इतकी कशी हे म्हणजे त्याला काय म्हणतो, क्रूरता शब्द वापरेल मी, क्रूरता, आईबाप, जमिनी, सातबाऱ्याची उतारे. तर जरांगे पाटलांना मी सांगितलं की साहेब इतकी क्रूरता कशी असू शकते एखाद्याच्या मनामध्ये की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये इतकी क्रूरता? तेही माणसं आहेत आणि राजकारणामध्ये ज्यावेळेस आपण मंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा जात पात धर्म पंथ आपण सगळंच पाळतो. इतकी क्रूरता नसावी, ह्या क्रूरतेला कुठेतरी आळा घातला पाहिजे, त्याच्यासाठी आपण मला मदत करावी. खरं तर आता त्यांनी सांगितलं की मी नांदगावला भयमुक्त करायला आलो, परंतु मी अभिमानाने सांगतो की भुजबळांचं नाशिकमधलं भय हे फक्त सुहास कांदेंनीच घालवलेलं आहे आणि शिवसेनेने घालवलं आहे असं मी अभिमानाने सांगतो. आणि भविष्यातही त्यांनी तसं काही केलं तर परतही पुढे घालवायला मी चुकणार नाही अशी त्यांना मी आठवण करून देतो. एकीकडे महायुतीकडनं असा प्रयत्न केला जातोय की सगळा समन्वय राहावा आणि अशा परिस्थितीत समीर भुजबळ राजीनामा देऊन आता अपक्ष लढत आहेत. भुजबळांनी मध्यस्थी करणं अपेक्षित होतं, मात्र भुजबळ म्हणतायत की त्यांचा निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत. त्यांची भूमिका कुठेतरी तुम्हाला वाटत नाही का की चुकीची आहे? मला असं वाटतं की प्रत्येक राजकारणाचा इतिहास बघावा. भुजबळांसाठी ती काही नवीन गोष्ट नाही आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी गद्दारी केली त्यांच्याबरोबर, नंतर आदरणीय शरद पवार साहेबांबरोबर गद्दारी केली आणि महायुतीबरोबर गद्दारी. हे काही भुजबळांना गद्दार किंवा गद्दारी हा शब्द भुजबळांसाठी नवा नाही असं वाटतं मला. त्याच्यामुळे त्यांची ही प्रॅक्टिस रुटीन आहे, या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीचा प्रचार केला जातो आहे की स्वच्छता नाही आहे, कुठलेही विकास कामं नांदगावमध्ये झाले नाहीत, म्हणून समीर भुजबळ या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, तर पंकज भुजबळ सुद्धा या ठिकाणी आमदार होते, त्यावेळेचे कामं झाले नाही असं वाटतंय? मी या ठिकाणी एकच सांगेन, मी समीर भुजबळांना, छगन भुजबळांना आणि पंकज भुजबळांना आव्हान करतो की तुमच्या कार्यकाळातल्या 15 वर्षात झालेले काम आणि माझ्या 2 वर्षात कामं झालेले ह्याच सर्वांच्या चॅनलसमोर आपण एकत्र बसा आणि ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि ह्या नांदगावातल्या जनतेला
जर त्याच्यामध्ये माझं एक जरी काम कमी निघालं यांच्यापैकी एक, यांच्या 10 वर्ष आणि माझे 2 वर्ष, तरीसुद्धा मी पुढची निवडणूक लढवणार नाही. त्याच्यामुळे मी त्यांना आवाहन करतो समीर भुजबळांना का त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि जनतेला, सर्व जनतेला, नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला बोलव आणि त्यांच्यासमोर पत्रकार परिषद घ्या. प्रवीण दरेकर जे भाजपचे नेते आहेत त्यांनी म्हटलं की हा सगळा डाव छगन भुजबळांनी आखलेला आहे समीर भुजबळांना नांदगावमधून उभं करण्यासाठीचा. मी आपल्याला सांगितलं ना साहेब की त्यांचा इतिहासच गद्दारीचा आहे. जन्माला आले, मला टाईबापाबरोबर सुद्धा गद्दारी केली असेल, जन्माला आले तेव्हापासून गद्दारी केली. ज्यांनी लहानचं मोठं केलं राजकारणात, आदरणीय बाळासाहेब, त्यांना टी बाळू म्हटले, त्यांना शिव्या दिल्या, त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. आदरणीय शरद पवार साहेबांनी मोठमोठ्या संस्था दिल्यात, त्यांच्या विरोधात गद्दारी केली. सकाळी जाऊन त्यांना भेटले की मी फक्त जाऊन येतो आणि पक्षात प्रवेश करून येतो. म्हणजे ज्या व्यक्तीचा इतिहास गद्दारीचा आहे, ज्या कुटुंबाचा इतिहास गद्दारीचा आहे, त्यावर आपण काय भाष्य करायचं. समीर भुजबळ हे कुठेतरी महाविकास आघाडीकडून देखील लढतील अशी चर्चा होती. असं वाटत होतं की ते जातील जेव्हा त्यांच्या भेटीगाठी वगैरे झाल्या तर. मला असं वाटतं की माझी जी माहिती, त्या माहितीनुसार त्यांनी प्रचंड प्रयत्न केला, अनेकांचे उंबरे घासले, अनेकांना पैशाच्या ऑफर दिल्या, परंतु त्यांना कोणीही उभं केलं नाही. कारण ते आता त्यांची राजकीय लायकी तेवढी राहिलीच नाही की त्यांना कोणी पक्षात घेईल. ही जी कोर्टाने नोटीस दिली तुम्ही म्हणता, ती नोटीस कशासाठी दिलेली? कोर्टाने नोटीस याच्यासाठी दिलेली आहे की ते गेली वर्षभरापासून टाइमपास करत होते, हजर न राहणे, वेगवेगळा वकील देण्यासाठी अर्ज देणे आणि टाइमपास करणे. म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला डायरेक्शन दिले की ही केस ताबडतोब चालवावी. म्हणून आता तुम्ही ताबडतोब हजर व्हा आणि हे केस चालवा, जेणेकरून त्यांना शिक्षा होईल. म्हणून ती कोर्टाची नोटीस आहे. टाइम बॉम्ब दिलेला आहे काही? मी आपल्याला त्याची प्रत देतो, आपण ती प्रत बघावी ही नम्र विनंती. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात त्यांना क्लीन चिट दिल्याची यापूर्वी सांगितलं होतं. हो, तर नेमकं काय होतं, क्लीन चिट होती किंवा नाही नेमकं? माझं म्हणणं आहे नव्हती, म्हणून मी हायकोर्टामध्ये अपील केलं. धन्यवाद. हे फॅन लाव. आपण हायकोर्टात गेलो, त्याची प्रत मी दाखवतो ना. आपण एक एक दे ना, प्रत्येकी एक एक दे ना. मी हायकोर्टात गेलो, त्याची ही प्रत. परंतु त्यांनी हायकोर्टामध्ये सुद्धा टाळमटाळ केली, मोठमोठे वकील लावून केस लांबवण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी गेलो सुप्रीम कोर्टात. एक मिनिट. हां, सुप्रीम कोर्टाने खाली हायकोर्टाला केलेले काय म्हणतात त्याला आपण निर्देश, त्याची ही प्रत सुप्रीम कोर्टाची. आणि आत्ता बरं परत धरतो. हे बघा, हायकोर्टात मी केलेली रिट पिटिशन, त्याच्यामध्ये छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ पार्टी आहे, त्याच घोटाळ्याच्या विरोधात. त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब टोलवी केली त्या केसेसला. म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला डायरेक्शन दिले, त्याची ही प्रत. आणि आत्ता कोर्टाने त्यांना आपण हजर व्हावा आणि केस चालवा म्हणून त्यांच्या वकिलांनी त्यांना दिलेली. कळ लागले आता ठेवू. राज्यामध्ये देशामध्ये एवढे लोक आहेत, तुम्हीच का भुजबळांच्या विरोधात तक्रार? नाही, माझे नाशिकचे पैसे होते ना ते, त्याच्यामुळे. राम जन्मभूमी आहे, रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जन्मभूमी आहे. आणि ह्या जन्मभूमीमध्ये 2,500-4,000 हजार कोटी, 550 कोटी खाल्ले असतात, काही बोललो नसतो, पण 4,000 हजार कोटी रुपये जनतेचे. म्हणजे हे तुम्ही कसं सांगता की 4,000 म्हणजे कुठे कायद्यामध्ये झालं ना तसं, त्यांच्यावर हे झालं, चार्जशीट आलंय. चार्जशीटमध्ये तसा उल्लेख आहे, ईडीचं चार्जशीट आहे, ECBचं चार्जशीट आहे, तसे उल्लेख आहे चार्जशीटमध्ये. 5-5 हजार पानाचे चार्जशीट आहे. मी थोडी तोंडी बोलतोय. आणि त्याच्यात त्यांना अटक झाली आहे, अटकेमध्ये ते 6.25 वर्ष कोर्ट जेलमध्ये होते. असं थोडी काही पुरावा नाही आहे. आणि माझ्याकडे पुरावा आहे त्यांनी पैसे खाल्ल्याचा. तो तुम्ही कोर्टात सादर काय त्यांना सुद्धा, त्यांना तर मी आव्हान करतो, या मी तुम्हाला दाखवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.